नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून संध्याकाळी 6 वाजता डाउनलोड करू शकता. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. लाईफ टाईम लिबर्टेरियन अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय लेखक कोण ठरले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच गुरचरण दास हे आता लाईफ टाईम लिबर्टेरियन अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. त्यांना नुकताच आता हा पुरस्कार नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या लिबर्टी इंटरनॅशनलच्या 40व्या जागतिक परिषदेदरम्यान देण्यात आला. मित्रांनो, गुरचरण दास यांना हा पुरस्कार उद्योजकता आणि वैयक्तिक जबाबदारी या विषयावर 3 दशकाहून अधिक काळ केलेल्या त्यांच्या लेखनासह स्वातंत्र्याच्या प्रगतीसाठी दिलेल्या त्यांच्या योगदानासाठी देण्यात आला आहे. गुरचरण दास यांची काही पुस्तके सुद्धा नोट करून घ्या. इंडिया अनबाउंड, द डिफिकल्टी ऑफ बिंग गुड आणि अनादर सॉर्ट ऑफ फ्रीडम ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न निश्चित विचारण्यात येईल. तर पक्क लक्षात ठेवा, लाईफ टाईम लिबर्टियन अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय हे गुरचरण दास ठरले आहेत. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की आपली एक्झाम जागरची वेबसाईट ही 15 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे. यावर तुम्ही दररोजच्या करंट अफेअरची प्रॅक्टिस ही फ्रीमध्ये करू शकणार आहात. तर 15 ऑगस्ट रोजी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारतातील पहिल्या प्रकृती ज्ञानधाम या पर्यावरण शिक्षण केंद्राचं लोकार्पण कोणत्या शहरात करण्यात आले? तर आता भारतातील पहिल्या प्रकृती ज्ञानधाम या पर्यावरण शिक्षण केंद्राचं लोकार्पण हे लखनौ या शहरात करण्यात आलं. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे या केंद्राचं उद्घाटन 8 ऑगस्ट रोजी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. मित्रांनो, हे केंद्र CSIR राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेद्वारे विकसित करण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडे चर्चेत असलेला भारत GI हा उपक्रम कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच हा उपक्रम भौगोलिक संकेतांक उत्पादनाशी संबंधित आहे. बरं, हा उपक्रम नेमका काय? तर मित्रांनो, नुकतंच आता सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने एक ऐतिहासिक करार करत भारत GI हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचा उद्देश काय असेल तर भारताच्या समृद्ध भौगोलिक संकेत आणि ODOP उत्पादनांना जागतिक ओळख मिळवून देणे आणि कारागिरांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने हा भारत GI उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की भारत GI हा उपक्रम सुरू करण्यासाठी DPIITने कोणत्या मंत्रालयासोबत करार केला? तर नोट करून घ्या, हा करार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाबरोबर करण्यात आला आहे. आणि तुम्हाला हे माहित आहे का, भारतात GI उत्पादनांची नोंदणी आणि कायदेशीर संरक्षणाची जबाबदारी कोणावर आहे? तर या DPIITवरच भारतातील GI उत्पादनांची नोंदणी आणि कायदेशीर संरक्षणाची जबाबदारी आहे. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का, आपण अलीकडेच पाहिलं होतं की महाराष्ट्रातील 2 उत्पादनांना GI टॅग देण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील GI उत्पादनांची संख्या किती झाली? तर 50 इतकी झाली आहे. आता तुम्हाला कमेंटमध्ये या 2 GI उत्पादनांची नावे सांगायची आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच नासाने इस्रोला कोणत्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले? तर नुकतंच आता नासाने इस्रोला मून बेस या कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. हा मून बेस कार्यक्रम काय असेल तर हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळवीरांना राहण्यासाठी, संशोधन करण्यासाठी आणि काम करण्यासाठी उभारण्यात येणारा जगातील पहिला कायमस्वरूपी तळ असेल व त्यासाठी नासाने इस्रोला आमंत्रित केलं आहे. बरं, इस्रोला आमंत्रित करण्यामागचं कारण काय? तर मित्रांनो, इस्रोने चंद्रयान 3 मोहिमेत दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं होतं व दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारी त्यावेळेस इस्रो ही जगातील पहिली संस्था ठरली होती. या अनुभवामुळेच नासाने सुद्धा आता इस्रोला आपल्या मून बेस या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आहे. आपल्या इस्रोविषयी आपण थोडक्यात माहिती सुद्धा पाहून घेऊया. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय कुठे आहे? तर कर्नाटकमधील बेंगलोर येथे याचं मुख्यालय आहे व सध्या याचे अध्यक्ष हे डॉक्टर V नारायण हे आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. ऑगस्ट 2026 मध्ये अबेलार्डो दे ला एस्प्रिएला यांनी कोणत्या देशाचे 36वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? तर हे जे अबेलार्डो दे ला एस्प्रिएला आहेत हे कोलंबिया
या देशाचे आता 36वे राष्ट्रपती बनले आहेत. नुकतीच जून महिन्यात जी निवडणूक पार पडली त्यात देला एस्प्रिएला त्यांनी 49.66% मते मिळवत विजय मिळवला होता आणि आता ते कोलंबियाचे 2026 ते 2030 या कालावधीसाठी राष्ट्रपती म्हणून कार्य करतील. मित्रांनो, कोलंबिया या देशाविषयी बोलत आहोत आणि 10 ऑगस्टलाच कोलंबियाला भूकंपाचा धक्का देखील बसला आहे व या भूकंपाची तीव्रता किती होती असं जर विचारलं तर कोलंबियाला 10 ऑगस्ट रोजी झालेल्या भूकंपाची तीव्रता ही 7.4 इतकी होती. वन लायनरमध्ये असे सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात, तर नोट करून घ्या. भूकंपाची तीव्रता किती होती तर 7.4 इतकी या भूकंपाची तीव्रता होती. पुढील प्रश्न, 11 ऑगस्ट रोजी कोलकाता येथे श्रुतिया पुढील पिढीच्या अत्याधुनिक समुद्र तटीय गस्त नौकेचे जलावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर या श्रुती जहाजाचे जलावरण मनिका साधू यांच्या हस्ते करण्यात आला आहे. मित्रांनो, श्रुती या जहाजाची निर्मिती गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सद्वारे करण्यात आली असून या युद्धनौकेचा जलावरण सोहळा कोलकात्यातच पार पडला. ही युद्धनौका सुमारे 112.3 मीटर लांब आणि 14.6 मीटर रुंद आहे. हिचे वजन 3000 टन इतका असून या जहाजाचा वेग हा 23 नॉट्स इतका आहे. आणि या जहाजाला श्रुती हेच नाव का देण्यात आलं तर 4 वेदाचा संदर्भ असलेल्या श्रुतीवरून या जहाजाला श्रुती हे नाव देण्यात आलं आहे. आता हे पुस्तक पहा. अलीकडेच प्रकाशित ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर हे आत्मचरित्र माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं असून या आत्मचरित्राचे लेखन त्यांनीच केलं आहे. नुकतंच रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्राचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या आत्मचरित्रात रामनाथ कोविंद यांचं बालपण, त्यांच्या आयुष्यातील खडतर संघर्ष ते 14वे राष्ट्रपती बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास वर्णन करण्यात आलेला आहे. या पुस्तकाचे प्रकाशक कोण तर रूपा पब्लिकेशन हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. महत्त्वाचं पुस्तक आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये यावर नक्की एक प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल्स हे आत्मचरित्र भारताचे 14वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आहे. याआधी सुद्धा काही पुस्तके प्रकाशित झाली होती, ती सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. डॉक्टर दीपक सावंत यांचं क्लायमॅट चेंज एक चक्रव्यूह हे पुस्तक प्रकाशित झालं. शुभांशु शुक्ला यांचं द सेकंड ऑर्बिट बिलीफ ऑफ अ मॅन ड्रीम्स ऑफ 1.4 बिलियन हार्ट्स हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. सुधा मूर्ती यांचं टाइड्स ऑफ टाइम, शिवराज सिंह चौहान यांचं आपणापन नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव, मनोज नरवणे द क्युरियस अँड द क्लासिफाईड, पी सत्यन द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया, तुषार मेहता द बेंच द बार अँड द बिजार, देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सोप्या भाषेत, कैलास सत्यार्थी करुणा द पॉवर ऑफ कंपेशन, धीरज काकडिया महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर, तर विष्णुभूषण हरिचंदन यांचं बक्षी जंगबंधू द ग्रेट कमांडर हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परमप्रज्ञा या AI आधारित सुपर कम्प्युटिंग सुविधेचं उद्घाटन कोणत्या संस्थेत करण्यात आले? तर या AI आधारित परमप्रज्ञा या सुपर कम्प्युटिंग सुविधेचं उद्घाटन IIT दिल्ली येथे करण्यात आलं. बरं, या सुविधेचा मुख्य उद्देश काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, प्रगत संगणक आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाला नवीन गती देणे हा या सुविधेमागील उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताने संयुक्त राष्ट्राच्या जिनेवा येथील कार्यालयाला भेट म्हणून कोणते पक्षी दिले आहेत? तर नुकतंच आता भारताने जिनेवा येथील कार्यालयाला भेट म्हणून मोर हे पक्षी दिले आहेत. बरं, भारताने एकूण किती मोर या कार्यालयाला दिलेत? तर भारताने एकूण 5 मोर या जिनेवा येथील कार्यालयाला दिले आहेत. या 5 मोरापैकी 4 मोर तर सामान्य आहेत, पण त्यातील एक जो मोर आहे तो दुर्मिळ पांढऱ्या रंगाचा मोर आहे. यापूर्वी 1981 मध्ये सुद्धा भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या कार्यालयाला मोराची एक जोडी दिली होती. त्याचप्रमाणे या सरकारने सुद्धा आता 5 मोर जिनेवा येथील कार्यालयाला दिले आहेत. बरे, मोर पांढरे का असतात? तर मोर पांढरा होण्यामागे एक आनुवंशिक बदल कारणीभूत असतो, ज्याला शास्त्रीय भाषेत ल्युसिझम असं म्हणतात. ल्युसिझममुळे या मोरांच्या पिसामध्ये मेलानिन तयार होण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते, त्यामुळे हे मोर पांढऱ्या कलरचे दिसतात. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक हत्ती दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक हत्ती दिवस आहे हा दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 2012 रोजी साजरा करण्यात आला होता. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, संपूर्ण आशियातील हत्तीपैकी 60% हत्ती हे आपल्या भारतातच आढळतात व भारताने हत्ती संरक्षणासाठी 1992 सालीच प्रोजेक्ट एलिफंट सुरू केला होता.
या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, डिरॅक पदक पटकावणारे दुसरे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण ठरलेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच दीपक धर हे आता डिरॅक पदक पटकावणारे दुसरे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ठरले आहेत. त्यांच्या आधी 2014 साली अशोक सेन यांना हा पुरस्कार मिळाला होता व आता 2026 मध्ये दीपक धर यांनी हा पुरस्कार मिळवला. डिरॅक पदक हे 1985 पासून इंटरनॅशनल सेंटर फॉर थिरॅटिकल फिजिक्सद्वारे देण्यात येतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणतं बंदर हे भारतातील पहिले स्कोप 2 उत्सर्जन मुक्त बंदर बनलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.